जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामधला एक एक अभंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये इतका महत्त्वाचा आहे. अहो आपल्याही यात नवल नाही. वेदशास्त्र संपन्न रामेश्वर शास्त्रींच्या जेव्हा अंगाचा दाह झाला, आळंदीला गेले, माऊलीची प्रार्थना केली, अनुष्ठान मांडलं, पण माऊलीने सुद्धा सांगितलं ते जे तुमचं शरीर धावतं ना, माझ्यापाशी त्याचा उपाय नाही. मग कुठं उपाय? देहूला असणारा संत तुकाराम महाराज आहेत, त्यांच्याकडे जा, तुम्हाला ते उपाय करतील. आणि मग रामेश्वर शास्त्री महाराज तसंच देहूवर आळंदीवरून देहूला आले. आणि देहूला आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराला साष्टांग दंडवत घातलं. महाराजांनी त्यांना उचलून हृदयाला लावलं आणि अंगाचा दाह जाण्याकरिता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांनी एकच अभंग लिहिला, एकच. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. हा अभंग लिहिला आणि रामेश्वर शास्त्रीच्या हातात दिला. ते म्हणजे वाचा. रामेश्वर शास्त्रीने जसं जसं त्याचे चरण वाचले त्या अभंगाचे, तर शेवटच्या चरणापर्यंत पूर्ण शरीर शांत झालं. महाराज हे का सांगतोय मी? एकच अभंग अंतकरणातील या पूर्ण शरीरातील सगळे ताप निवारण करण्याची शक्ती आहे. तसं प्रत्येक अभंगाची एक वेगवेगळी पार्श्वभूमिका आहे. विढाला जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामधला एक एक अभंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये इतका महत्त्वाचा आहे. अहो आपल्याही यात नवल नाही. वेदशास्त्र संपन्न रामेश्वर शास्त्रींच्या जेव्हा अंगाचा दाह झाला, आळंदीला गेले, माऊलीची प्रार्थना केली, अनुष्ठान मांडलं, पण माऊलीने सुद्धा सांगितलं ते जे तुमचं शरीर धावतं ना, माझ्यापाशी त्याचा उपाय नाही. मग कुठं उपाय? देहूला असणारा संत तुकाराम महाराज आहेत, त्यांच्याकडे जा, तुम्हाला ते उपाय करतील. आणि मग रामेश्वर शास्त्री महाराज तसंच देहूवर आळंदीवरून देहूला आले. आणि देहूला आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराला साष्टांग दंडवत घातलं. महाराजांनी त्यांना उचलून हृदयाला लावलं आणि अंगाचा दाह जाण्याकरिता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांनी एकच अभंग लिहिला, एकच. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. हा अभंग लिहिला आणि रामेश्वर शास्त्रीच्या हातात दिला. ते म्हणजे वाचा. रामेश्वर शास्त्रीने जसं जसं त्याचे चरण वाचले त्या अभंगाचे, तर शेवटच्या चरणापर्यंत पूर्ण शरीर शांत झालं. महाराज हे का सांगतोय मी? एकच अभंग अंतकरणातील या पूर्ण शरीरातील सगळे ताप निवारण करण्याची शक्ती आहे. तसं प्रत्येक अभंगाची एक वेगवेगळी पार्श्वभूमिका आहे. विढाला